मी हे अनेकदा आधी पण म्हटलेलं आहे आणि आता पण म्हणत आहे. आपण पाहिलं असेल भाजपला देशात दंगे करता येतात, गदारोळ करता येतो, प्रचार खूप चांगला करता येतो, एक वेगळं वातावरण बनवता येतं. लोकांची जी मनं आहेत ती तशी एका वेगळ्या प्रकारे मतभेद किंवा ते एक सगळं करून लोकांना एकदम त्या कसं त्याच्यात खेचायचं हे येतं. पण महत्वाची गोष्ट एवढंच आहे की भाजपला शासन करता येत नाही, सरकार चालवता येत नाही. आता आपण पाहिलं असेल मुंबईला इतिहासात पहिल्यांदा पाण्याचा कट, तर आपण ठीक आहे वर्षानुवर्ष थोडं ते पाणी ऍडजस्ट करायला लावतो, पण पाण्याचा कट 10% सांगूनही मला वाटतं जास्ती लागलेलं आहे. जे पाणी येतं आहे ते गढूळ पाणी येत आहे आणि असं सगळं मुंबई कधी अशी चालत नव्हती आधी. आता नुसतं पाण्याचे कट नाही तर विजेचे कट देखील लागायला लागलेले आहेत. बीएससीचा पॉवर ट्रिपिंग व्हायला लागलेला आहे आणि एवढं नुसतं मुंबईत नाही तर पुण्यात आलटून पालटून पाणी यायला लागलेलं आहे. म्हणजे इथेनॉल सगळ्यासाठी पाणी खेचतायत, पण अजूनही लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये. आणि म्हणून भाजप सरकार चालवण्यापेक्षा नुसतं तोडफोड कशी करायची, लोकांचे पक्ष कसे फोडायची, लोकांची घरं कशी तोडायची ह्याच्यावर लक्ष केंद्रित करू नये. थोडं ह्याच्याकडून लक्ष काढलं, निवडणुकीकडून लक्ष काढलं आणि शासन जिथे जिथे जिंकलेत ते चालवण्यात जर लक्ष दिलं तर सरकार अजून चांगली चालू शकतात. पण हेच माझं म्हणणं आहे की हे आमदार फोडा, मग आता खासदार फोडू, मग आता आम्ही परत एकदा तुमचे आमदार फोडू, मग नगरसेवक फोडू. थोडं तरी लक्ष तुम्हाला ज्याच्यासाठी निवडून दिलं असेल त्या निवडणूक आयोगाने त्याच्यावर तर टाका. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, जो डिसॅलिनेशन प्लांट, जो आम्ही समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्लांट आम्ही काढत होतो, तो जर 2021 साली जो आम्ही मंजूर केला होता तो आतापर्यंत पूर्ण केला असता, 2025 साली पूर्ण व्हायला पाहिजे होता, तर ह्यांना आज ही पूर्ण मुंबईकरांवर वेळ आणण्याची पाळीच नसती आली.